माझ्या सर्व बंधू भगिनींना माझ्याकडून स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। जसे की आपण सर्वच जाणतो की स्वातंत्र्याचा दिवस आपल्यासाठी किती अमूल्य आहे। आपण हे कधीच विसरू शकत नाही की आजच्या दिवशी आपला देश अन्यायकारी ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आपण स्वतंत्र राष्ट्राचे नागरिक बनलो होतो। आज आपण येथे 74व्या स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यास एकत्र आलो आहोत। आजचा दिवस सर्व भारतीयांसाठी फार महत्त्वाचा आहे। हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरला गेला आहे। 14 ऑगस्ट 1947 पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सर्व भारतीयांना संदेश देण्यातून भाषण केले। ते म्हणाले, सर्व जग झोपेत आहे, आज मध्यरात्रीनंतर भारताच्या स्वातंत्र्याची पहाट होणार आहे। सर्वांना स्वातंत्र्याच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण देह मंदिर चित्त मंदिर या मंगलमय प्रार्थनेने करूया।
वा, किती सुंदर वातावरण झालं आहे ना. चला तर मित्रांनो, मी तुम्हाला स्वप्नपूर्ती फाउंडेशनबद्दल काही माहिती सांगतो. स्वप्नपूर्ती फाउंडेशन ही एक स्वयंसेवी संस्था असून विद्यार्थी व युवकांच्या सबलीकरणासाठी कार्यरत आहे. संघटनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे समाजात जनजागृती करणे आहे. प्रोफेसर सचिन पी काकडे व त्यांच्या सहकार्याने मिळून 2014 मध्ये ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली होती आणि आत्तापर्यंत ती 5 जिल्ह्यांमध्ये म्हणजेच नाशिक, औरंगाबाद, जळगाव, अमरावती, पुणे येथे पसरली आहे. सुमारे 47,000 ग्रामीण विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत 12 यशस्वी पर्वांमध्ये घेण्यात आलेल्या कार्यशाळांमधून लाभ झाला आहे. आजपर्यंत संघटनेसाठी 2600हून अधिक स्वयंसेवकांनी काम केले आहे. अशा या आपल्या स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे उद्देश म्हणजे लोकांना चांगले शिक्षण आणि स्वच्छ वातावरण सुनिश्चित करण्याच्या दिशेने कार्य करणे व यातून समाजाला परतफेड करणे आहे. व स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे ध्येय म्हणजे ग्रामीण व दुर्गम भागात कार्यशाळांद्वारे करिअरचे मार्गदर्शन करणे, तसेच नदी प्रदूषण कमी करण्याच्या दिशेने काम करणे, तसेच आमच्या स्वयंसेवकांना कौशल्य प्रदान करणे जे त्यांना त्यांच्या कारकिर्दीत मदत करेल. अशा या आपल्या स्वप्नपूर्ती फाउंडेशनमध्ये 14 विविध ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात. फर्स्ट, स्कूल व्हिजिट्स, टीचिंग लर्निंग प्रोग्राम. सेकंड, गणेश मूर्ती कलेक्शन. थर्ड, हेल्थ चेकअप कॅम्प. फोर्थ, ट्री प्लांटेशन. फिफ्थ, फोर्ट क्लिनिंग अँड ट्रेकिंग ड्राईव्ह. सिक्स्थ, क्लोथ डोनेशन कॅम्प. सेवन्थ, ब्लड डोनेशन कॅम्प. 8, ऑर्फनेज व्हिजिट अँड डोनेशन कॅम्प. 9th, दान दिवाळी डोनेशन कॅम्प. 10th, ट्रॅफिक सेफ्टी अँड अवेअरनेस सेशन. 11th, thanking letters to an interactive session. 12th, public awareness rallies and live demonstration. 13, free coaching for HIV students. And 14, महाश्रमदान विथ पाणी फाउंडेशन. नमस्कार मित्रांनो, मी श्रेयस पांडे स्वप्नपूर्ती फाउंडेशनच्या वतीने आपल्या सगळ्यांचं पहल या नवीन उपक्रमात मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, पहल या शब्दाचा अर्थ म्हणजे सुरुवात. आपण सुरुवात करूया नव्या उपक्रमाची. या उपक्रमाद्वारे आपण मुला-मुलींमधील संकल्पनांना वाव देऊया. मुलांना प्रोत्साहित करून त्यांना पुढे आणूया, जेणेकरून ते त्यांच्या संकल्पना जगासमोर मांडू शकतील आणि या समाजाला एक नवे रूप देऊ शकतील. चला तर मित्रांनो, आपण पहल या उपक्रमाची सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्यासमोर एक उत्कृष्ट अशी संकल्पना मांडायला येत आहे प्रियंका वाघ, जी करोना महामारीच्या संकटात खेड्यातील चिमुकल्यांची समस्या दूर करायची संकल्पना घेऊन आली आहे. Hello friends, my name is Priyanka Wagh. I am in 3rd year of electrical engineering from KK Wagh Institute of Engineering and Research Center. So, I had joined Swapnapurti last year, that is season 12, and my Swapnapurti ID is NS12001. First of all, Happy Independence Day to all of you. I have 2 questions. First one, are we really free, or does being independent simply means to be free from the slavery? The answer from my side is no. This is our 74th Independence Day, but still there are some issues which we are discussing since ages. Today, in front of you, I have all those issues which we are reading every day on the newspaper while scrolling Instagram and Facebook. We also read these issues on any forwarded WhatsApp messages and on news channel. But we are the young citizen of our country. What exactly we are doing? Like last month when I was reading a newspaper, I came to know about the truth of our society. The truth was child marriage. Let me connect to some other links related to this truth, like children's education, women's empowerment, and even many more. Let me tell you a statistical data that 80 child marriages were stopped in the state of Maharashtra. Yes, the state of Savitribai Phule, the state of many great women like Savitribai Phule, the state of Rani Lakshmibai, the state of Ramabai, and many more. I will not directly jump into the conclusion or into resolving this issue, but I will tell you the reason behind it. When I get to know about this issue, I read some articles and the points which I could conclude from those articles are: the first reason is poverty.
Due to this lockdown or this pandemic, 92.5% of workers had lost their jobs, which led them to starvation. And the only thing which comes to their mind was to get their daughter married in this situation. Some other causes can be social pressure and fear of not getting their daughter married in the adulthood. So, the next question which arises here is what we can do. How can we prevent this? We can empower children in technical skills or innovative skills and by support network. Like our Honorable Prime Minister Narendra Modi sir has said that has started an initiative of Atmanirbhar Bharat. So we can teach children many skills like making bottle out of a bamboo stick or bamboo plant and even many more. This will not only enhance their skills but it will also help our country to add some values. The second thing which is there is that due to this pandemic, many schools are operating in online mode. So in some remote areas, children are losing their education because of unavailability of internet. So what we can do, we can arrange some friends, our friends or teachers in a particular area, which can teach a group of students of 5 or 6 by following all the protocols of social distancing. Students who are deprived of internet. Recorded pen drive courses or lectures can be shown on TV. Even for the girls who are drop out of schools due to some reasons, this is the best chance for them to get back to their education or to get back to their studies. Because we know that education is the only way through which we can make our country to stand at another level. At the end, I just want to tell you that empowering children to stand up for themselves can make them independent, and also due to empowering them, no one can stop them from achieving their dream. So, thank you for listening and Jai Hind, Jai Bharat. वा, किती छान ना. प्रियांकाची संकल्पना किती सुंदर आहे व खरंच चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, स्वप्नपूर्ती फाउंडेशन अशा चिमुकल्यांसाठी सतत कार्यरत असते. आता आपण स्वप्नपूर्ती फाउंडेशनच्या काही उपक्रमांबद्दल जाणून घेऊया. सगळ्यात आधी स्कूल व्हिजिट्स. या उपक्रमात आपण खेड्यामधील मुलामुलींना मार्गदर्शन करतो व त्यांना पुस्तकाबाहेरील 9 विषयांचे ज्ञान देतो. यामध्ये सगळ्यात आधी करिअर गायडन्स, हिडन टॅलेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अँड सॉफ्ट स्किल्स, ॲस्ट्रोफिजिक्स, कम्प्युटर लिटरसी, स्पोर्ट्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, वैदिक मॅथ्स, करंट अफेअर्स अशा विषयांचा समावेश होतो. तसेच आपण मुलींना सेल्फ डिफेन्स हे शिकवतो. आपण पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पण नेहमी झटत असतो. यासाठी आपला दुसरा इव्हेंट आहे गणेश मूर्ती कलेक्शन. आपण भाविकांना गणपती मूर्तींचे नदीमध्ये विसर्जन न करता त्यास दान करण्यास प्रवृत्त करतो व नदी प्रदूषण थांबवतो. यासाठी आपले व्हॉलंटियर्स सकाळी 8 वाजेपासून ते रात्री 10 पर्यंत सतत काम करतात. स्वप्नपूर्ती फाउंडेशन लोकांच्या आरोग्याची खूप ध्यान राखते. यासाठी आपण हेल्थ चेकअप कॅम्प करतो व मोफत नेत्र तपासणी व रक्त तपासणी करतो. मित्रांनो, आता आपण माझी संकल्पना बघूया. कामगार लोकांवरती होणारे अत्याचार कसे थांबवता येईल आपण हे बघूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस प्रशांत कुमार पांडे आहे. मी केके अभियांत्रिकी कॉलेजमध्ये 3rd इयर कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या वर्गात शिकत आहे. मी मूळचा नाशिकचा आहे. मी स्वप्नपूर्ती फाउंडेशन सोबत सीझन 9 पासून काम करत आहे. माझा रजिस्ट्रेशन ID हा NS09002 आहे. मित्रांनो, आपण आजकाल बघतोय कामगार लोक खूप त्रस्त झाले. यामागे काही कारणे आहेत. पहिले कारण असे त्यांची पगार वाढ होत नाही. 5 वर्षापूर्वी समजा त्यांची पगार 10,000 असेल तर आजही ती तितकीच आहे. दुसरे कारण असे की पगार त्यांना वेळेवरती भेटत नाही. ती लांबवली जाते. 6 महिने 7 महिन्याची ती लांबवली जाते. तिसरे कारण असे की त्याची कामाची वेळ जी असते ती अनिश्चित असते. त्यांना कधी 10 तास, कधी 12 तास, कधी 14 तासही त्यांना काम करावं लागतं. अशा गोष्टी त्रस्त होऊन ते लोक आंदोलन करतात. पण याचाही काही फायदा होत नाही. कारण हे ठेकेदार लोक त्यांना कामावरून सरळ काढून देतात. कारण त्यांना माहिती आहे आज 10 लोक जातील पण उद्या 50 लोक परत येतील. का? कारण भारतात बेरोजगारांची संख्या काही कमी नाही.
मित्रांनो, माझ्याकडे यावरती एक उपाय आहे. हे लोक निरक्षर असतात, त्यांना लिहिता वाचता येत नाही व त्यांना त्यांचे जे मूलभूत हक्क आहे ते त्यांना माहिती नाही. आपण हे हक्क त्यांच्यापर्यंत पोहोचूया. आता तुम्ही म्हणाल कसे? आपण उदाहरण घेऊया की नाशिक मधल्या एखाद्या इमारतीचे काम चालू आहे. आता हे जे कामगार लोक असतात हे अशा ठिकाणीच कुठेतरी त्यांची वसाहत बसून ते तिकडे काम करतात. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचूया. आपण अशा वसाहती शोधूया व त्यांना त्यांचे जे मूलभूत हक्क आहे ते तिकडे जाऊन त्यांना सांगूया. आपण यासाठी पथनाट्यांचा पण उपयोग करू शकतो. आपण त्यांची एक एक करून संवादही साधू शकतो. आता तुम्ही म्हणाल की परत आपण त्यांना त्यांच्या ज्या मूलभूत हक्कांची त्यांनी जाणीव करून दिली व ते आंदोलन करतील व त्यांना काढून देतील. मित्रांनो, बेरोजगारी मागे एक महत्त्वाचे कारण आहे. ते कारण असे आहे की बालकामगार. भारतामध्ये आजही लाखो करोडो बालकामगार आहेत. हे बालकामगार अशाच इमारतीच्या ठिकाणी व काही खाणींमध्ये काम करतात. आणि हे जे बालकामगार असतात, तुम्ही त्यांना आज एका ठिकाणी काढले तरी तुम्ही बघाल की ते एका आठवड्याने परत तिकडे येऊन काम करायला लागतील. त्याच्यामागचे कारण असे आहे की ते स्वतःहून तिकडे काम करतात व त्यांना ते आवडते. त्याच्यामागचे कारण असे आहे की त्यांनी कधी स्वप्न बघितले नाही. ते कधी आपल्यासारखे शाळेत गेले नाही. इंजिनिअरिंग, पोलीसमॅन बनणे त्यांचे कधी स्वप्नच नाही. त्यांना जो पगार भेटतो तिथं आनंदाने काम करतात. मित्रांनो, आपण असे जे बाल कामगार आहे आपण त्यांना शोधूया. त्यांना एक स्वप्न दाखवूया. त्यांना आपण शिकवूया व त्यांना स्वप्नांसाठी लढाईसाठी त्यांना आपण प्रवृत्त करूया. आता या गोष्टीसाठी आपण समजून मला फक्त नाशिकमध्ये काम करायचं आहे तर मला यासाठी आपले 10 ते 15 व्हॉलेंटियर लागतील, जे अशा वसाहती शोधतील आणि जे आपल्याला पथनाट्यासाठी प्रयत्न करतील. काम अवघड आहे, पण आपण म्हणतो ना, जेव्हा एक रोप राहतं तेव्हा त्याला कोणी बघत नाही, पण जसं ते मोठं होतं आणि जेव्हा झाड बनतं, येथे सावली फळं द्यायला लागतात, तशी सगळे लोक त्यांना त्याच्या जवळ येतात. मित्रांनो, या कामासाठी मला 1 ते 2 महिने लागेल हे एका सिटीमध्ये काम करण्यासाठी. मित्रांनो, याचा परिणाम काय होईल? याचा परिणाम असा होईल, एक महत्वाचं काम म्हणजे जे कामगार लोक आहेत त्यांना आपल्या सोसायटीमध्ये जे स्थान आहे त्यांचे स्थान उंचवले जातील. त्यांना एक मानाचं स्थान मिळेल. दुसऱ्याचे बेरोजगारांची संख्या ही कमी होईल. तिसरे कारण, महत्वाचे काम असे की जे बाल कामगार आहे ते कमी होईल. मित्रांनो, कशी वाटली माझी संकल्पना? मित्रांनो, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी झाडे लावणे किती महत्त्वाचे आहे ना. आपण यासाठी ट्री प्लांटेशन करतो. आपल्या सोनेरी इतिहासाचा बचाव करणे किती महत्त्वाचे आहे ना. यासाठी आपण फोर्ट क्लिनिंग अँड ट्रेकिंग ड्राईव्ह घेतो. आपण नाशिकच्या आजूबाजूच्या ब्रह्मगिरी तसेच रामशेज अशा किल्ल्यांवरती जाऊन इथली साफसफाई करतो. तसेच आपण तिथे झाडेही लावतो. यामध्ये आपले व्हॉलेंटियर स्वखुशीने व खूप आनंदाने भाग घेतात, कारण की ट्रेकिंगचा सगळ्यांचा आवडताच विषय असतो. आपण क्लोथ डोनेशन कॅम्पही घेतो. यामध्ये आपल्या प्रत्येक व्हॉलेंटियर 1-2 जसे जमेल तसे कपडे डोनेट करतो. फक्त कपडेच नाही, त्यासोबत ज्या जीवनावश्यक वस्तू आहे जसे साबण, तेल, त्याही आपण त्यांचे संकलन करतो व आपण त्या गोरगरिबांमध्ये डोनेट करतो. चला तर मित्रांनो, आपण आता आपल्या पुढच्या व्हॉलेंटियरकडे वळूया. आपल्यासमोर येत आहे पृथ्वीराज, जो समारंभांमध्ये होणाऱ्या अन्न नासडीवरती उपाय घेऊन आला आहे. Hi guys, my name is Prithviraj Ravindra Khedkar. I am a student of class 8. My school name is New Beginning International School. I am from Aurangabad and my native place is Bid. I become a volunteer of Swapnapurti Foundation in season 12. My permanent registered ID is AU12001. I attend many parties like birthday party, marriage parties and many functions in which I saw food is going waste. Because of improper management, at the end of functions, huge amount of food is going waste. I asked to food manager what you are doing of this remaining food. He told me they are throwing it in a garbage. When I listen it, I feel very bad. In another aspect, we visit in 6 orphanages. On the occasion of my brother's birthday, who is a founder and president of Swapnapurti. When we visit in first orphanages, I personally discuss with a few children. Then I come to know that they are suffering from lack of nutrition because of not getting enough food. When we visit in another orphanage, when the students saw food packets in our hand, they get too excited and happy. So basically, in first incidents,
the food is going waste because of improper management. And in another incident, they do not get proper nutrition because of not getting enough food. So my solution is that to become a bridge between a contact and controversial issues. So there should a helpline number between Swapnapurti and food donor. So food donor will contact to Swapnapurti and we will require 2 to 3 volunteers to carry it from a source to destination. We will need some nominal charges for these noble causes, which will make a difference. So I conclude myself, my social idea, if Swapnapurti initiate helpline number and pay nominal charges that is required for transportation. After all, अन्न हे पूर्ण ब्रह्म. Thank you. थँक्यू पृथ्वीराज. ते म्हणतात ना, मूर्ती लहान पण कीर्ती महान. तसेच काही आहे आपल्या या मित्राचे, नाही का? आता आपण स्वप्नपूर्ती फाउंडेशनच्या आणखीन काही इव्हेंट्सबद्दल जाणून घेऊ. ऑर्फनेज व्हिजिट अँड डोनेशन कॅम्प. यामध्ये आपण अनाथालयांना भेट देतो, तेथील अनाथांच्या समस्या जाणून घेतो व त्या दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. त्यांच्यासोबत आपण गप्पा मारतो, हसतो, खेळतो व त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आणण्याचा प्रयत्न करतो. यानंतर आपण दान दिवाळी डोनेशन कॅम्प हा इव्हेंटही घेतो. आपण यामध्ये दिवाळीच्या वेळेस जे गोरगरीब आहे आपण त्यांना मदत करतो. आपण त्यांना कपडे, मिठाई अशा गोष्टी आपण त्यांना दान करतो. आजकाल अपघातांचे प्रमाण किती वाढले आहे ना. आपण यासाठी ट्रॅफिक सेफ्टी अँड अवेअरनेस सेशन घेतो. आपण यामध्ये 26 जानेवारीला नाशिकमधील सिग्नलवरती पोस्टर घेऊन उभे राहतो. आपण त्या पोस्टरद्वारे लोकांपर्यंत जे ट्रॅफिकचे जे सेफ्टी रूल्स आहे आपण ते पोचवतो. आपण त्यांना हेल्मेट घालण्यास प्रवृत्त करतो, तसेच सीट बेल्टचा वापर करण्यास सांगतो. हे पोलीस लोक आपल्या सुरक्षिततेसाठी किती झटतात ना. आपण कृतज्ञता म्हणून त्यांच्यासाठी थँकिंग लेटर्स अँड इंटरॅक्टिव्ह सेशन हा एक वेगळा इव्हेंट घेतो. आपण यामध्ये जवळच्या पोलीस स्टेशनला व्हिजिट देतो व तेथील पोलिसांशी संवाद साधतो व आपल्याला ती जी ही बहुमूल्य सेवा देत आहे आपण त्याचे कौतुक करतो. आपण त्यांना आपल्या व्हॉलंटियर्सनी आपल्या हाताने लिहिलेले त्यांना लेटर देतो, ज्यामध्ये आपण त्यांना त्यांच्या बहुमूल्य कामाचे आपण त्यांचे कौतुक करतो व धन्यवाद सांगतो. तर मित्रांनो, आता आपल्या समोर येत आहे विवेक साहेबराव वेलीस, जो तरुण पिढीतील समस्यांवरती बोलणार आहे. तो सबसे पहले भारत के स्वतंत्रता दिन के अवसर पे मैं आप सबको तहे दिल से शुभकामनाएं देना चाहता हूँ. आज मेरा नाम वेलीस विवेक साहेबराव, मैं मैकेनिकल इंजीनियरिंग का फाइनल ईयर बी स्टूडेंट हूँ और स्वप्नपूर्ति फाउंडेशन के माध्यम से मैं आपके साथ यहाँ पे मेरे कुछ जो मत है मैं आपके सामने में व्यक्त करना चाहता हूँ. दोस्तों, आज का जो टॉपिक है बहुत ही महत्वपूर्ण है उन छात्र छात्राओं के लिए जो कहीं ना कहीं किसी न किसी तौर पे जो है शिक्षा से वंचित रह जाते हैं. तो शिक्षा से वंचित जो समाज है, वो जो हमारी उभरती पीढ़ी है, उसको हम कैसे जो है एक भारत का नया उभरता भविष्य बना सकते हैं, उसके दौर पे जो है मेरा ये टॉपिक मैं आपसे डिस्कस और चर्चा करने वाला हूँ. तो सबसे पहले मेरे टॉपिक का जो नाम है वो है पुअर स्टूडेंट एजुकेशन, यानी कि गरीब स्टूडेंट्स की, गरीब छात्र छात्राओं की शिक्षा. तो जैसे कि हम जानते हैं कि भारत देश में 74 मिलियन जो है गरीबी है, यानी कि पॉवर्टी लाइन के नीचे जो है जनता जो है रहती है. तो उसी के कारण चाहे आप ले लो कि सांस्कृतिक दृष्टि से या कि शिक्षा के अभाव से या फिर हम कह लें कि आर्थिक दृष्टि से जो है उनको बहुत सी चैलेंजेस को जो है सामना करना पड़ता है. तो इसी के लिए होता क्या है, बहुत छात्र छात्राओं को लगता है कि नहीं यार, मुझे भी जो है बड़ा होकर पायलट बनना है, मुझे भी लगता है कि मुझे इंजीनियर बनना है, बहुत लोगों को लगता है कि मुझे प्रशासन का अधिकारी बनना है, मगर पैसों की कमतरता की वजह से जो है वो उस कार्य को कार्यान्वित नहीं कर पाते. तो वही हमारे समाज का एक दूसरा वर्ग अगर हम ले लें तो वो वर्ग जो है धूम्रपान और मद्यपान जैसे, यानी कि चीवीन, टोबैको और ड्रिंकिंग अल्कोहल जैसे जो मीडियम से उनको जो है उनका शिकार होके पड़ा है. और उसमें जो है अगर मैं कहूँ कि जो है 15 से 30% का जो अगर मैं एवरेज आपको दूँ तो वो जो है ज़्यादातर जो युवा वर्ग है हमारा, वो युवा वर्ग है.
तो उसकी वजह से होता है कि मेरा बस एक ही सजेशन है कि अगर वो युवा वर्ग अपने आप से इस देश की सेवा के लिए, इस देश की उभरती पीढ़ी के लिए अगर आगे आए और आके अगर वो जो 15 रुपए का अगर वो जो आप पाउच खरीदते हो, अगर उसकी कीमत अगर आप किसी एनजीओ को या फिर आप खुद से अपना एक ग्रुप क्रिएट करो और अगर वो हमें प्रोवाइड करो या फिर अपने तौर पे प्रोवाइड करो, तो मैं डेफिनेटली कहता हूँ कि अगले अब्दुल कलाम हमें बहुत जल्दी मिलेंगे। अगले आइंस्टाइन जो कि विदेशों में थे, हमारे भारत के आइंस्टाइन हमें बहुत जल्दी मिलेंगे। तो उसके लिए करना क्या होगा दोस्तों? सबसे पहले उसके लिए हमें समाज के अंदर जागरूकता निर्माण करनी पड़ेगी। वो जागरूकता निर्माण कैसे करनी पड़ेगी? देखिए, हम सब देखते हैं कि आज जो है अगर हम किसी शहर की या फिर एक किसी छोटे गांव की अगर बात कर ले, तो वहाँ पे हम देखते हैं क्या देखते हैं कि जो है जो बहुत बड़ा जो युवा वर्ग है वो ग्रुप में जो है एक समूह बना के रहता है, और समूह बना के रहने के बाद अगर उनके पास अगर आर्थिक तरीके से देखा जाए ज़्यादा संपत्ति है, तो उसका जो है वो दुरुपयोग करते हैं। अगर क्या करते हैं, अगर हम उनमें से ही कुछ ऐसे वर्ग को जो कि कुछ तौर पे शिक्षा का कभी भाग रह चुके हैं, अगर हम उनको जो है जागरूक करते हैं, उनको मोटिवेट करते हैं, तो होगा क्या दोस्तों? उनके माध्यम से जो है हम कुछ फंड क्रिएट कर सकते हैं। वो फंड हम क्या करेंगे, एक तो एनजीओ को देंगे, जैसे कि हम स्वप्नपूर्ति फाउंडेशन को ले लेते हैं, जो कि एक बहुत ही वरिष्ठ लेवल की और एक बहुत सुप्रसिद्ध जो है एनजीओ के रूप में काम कर रही है, या फिर आप चाहे तो दूसरे एनजीओ के साथ भी जुड़ सकते हैं। इससे होगा क्या दोस्तों? सबसे पहले इसके बहुत सारे फायदे होने वाले। तो पहला फायदा इसका जो होगा तो ये होगा कि वो जो छात्र छात्राएं जो आपके बलबूते, आपके मदद के बलबूते, जो कि जो है कल जाके अगर कोई बड़ा प्रशासनिक अधिकारी बनता है, इंजीनियर बनता है, डॉक्टर बनता है, या फिर पायलट बनता है, साइंटिस्ट बनता है, तो क्या होगा? उसको गर्व महसूस होगा कि नहीं, इस व्यक्ति ने अपनी आदत को छोड़ के समाज के लिए, मेरे लिए कुछ किया, और उसको प्राउड फील होगा। दूसरी उसका जो है बहुत बड़ा उपयोग अगर मैं कहूँ तो उस आदमी को होगा। कैसे होगा? उसका जो स्वास्थ्य है, उसका स्वास्थ्य बरकरार रहेगा। तीसरा जो उपयोग है, अगर मैं इसको इनडायरेक्टली कहूँ तो बहुत अच्छा होगा। सबसे पहले उसका जो परिवार है उसको बहुत बड़ा क्या कहते हैं, अभिमान फील होगा उस पर्सन के ऊपर, उस व्यक्ति के ऊपर जिसने जिसको गरज थी उसको हेल्प की है। तो उसमें जो होगा कि सबसे पहले मेरे बेटे ने या फिर मेरे किसी रिश्तेदार ने किसी गरीब छात्र छात्राओं की मदद की है, या फिर अगर कहे कि या मेरा जो बेटा है वो सुधर गया है और अच्छे मार्ग पे जा पड़ा है, तो ये बहुत बड़ा जो है उसका इफेक्ट हमें देखने को मिलेगा। दूसरा, हमारे माननीय भारत रत्न हमारे पूर्व राष्ट्रपति अब्दुल कलाम जी का स्वप्न था कि 2020 तक जो है हम भारत को जो है महासत्ता बनाएंगे। तो ये महासत्ता बनाने के लिए हम इनोवेशन के द्वारा या फिर आर्थिक दृष्टि इकोनॉमी को इंक्रीज करके, या फिर प्रशासन को स्ट्रॉन्ग करके, या फिर टेक्निकल टर्म्स को इन्वॉल्व करके, हमारी जो वैद्यकीय सुविधा है उसको आगे बढ़ा करके हम जो है भारत को स्ट्रेंथ बना सकते हैं। तो इसके लिए सबसे पहले जो है हमारी जो युवा शक्ति है ना, हमारी युवा शक्ति, उस युवा शक्ति को संगठित होने की जरूरत है। तो इस युवा शक्ति को आगे आना पड़ेगा जी। ये युवा शक्ति जब आगे आएगी ना, तभी एक बहुत बड़ा जो है, हम तो ऐसे बहुत प्रतिज्ञा लेते हैं, भारत मेरा देश है, सभी भारतीय मेरे भाई बहन हैं। यही आज मौका है मेरे दोस्तों। मैं आज स्वप्नपूर्ति की इस फाउंडेशन से आप सबसे यही गुजारिश करूंगा, मेरी है आपसे विनंती है कि आप सब लोग आगे आइए और इस भारत मेरा देश है, सभी भारतीय हमारे भाई बहन, इस तत्व को, इस वाक्य को आज आपको जो है सक्सेस करके दिखाना है, फुलफिल करके दिखाना है। और बहुत अच्छा, और एक और इनिशिएटिव इससे होगा जो कि एक एडवांटेज कहूँगा मैं इस मूवमेंट से। सबसे पहले हम कहते हैं कि हमें स्वच्छ भारत, श्रेष्ठ भारत बनाना है। अगर हम ड्रिंकिंग नहीं करेंगे, अगर हमारा युवा वर्ग है वो चीविंग, सुपारी या फिर धूम्रपान नहीं करेगा, तो उससे क्या होगा? उससे ये होगा कि स्वच्छ भारत श्रेष्ठ भारत की जो हमारी थीम है, जो हमारे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने कही थी 2014 में, तो वो भी हमारी जो है फुलफिल होती हुई दिखाई देती है। तो इस तरीके से ये इवेंट जो है बहुत अच्छा होने वाला है। मैं गुजारिश करूँगा कि आप सब मेरे अगर आपको अच्छा लगता है मेरा ये तत्व, तो आइए एनजीओ के साथ जुड़िए, स्वप्नपूर्ति फाउंडेशन के साथ जुड़िए, और इस स्वतंत्रता दिन के अवसर पे मेरा यही कहना है कि आप सब आइए, हम मिल के इस भारत को जो है आगे करते हैं और जल्दी से जल्दी महासत्ता बनाते हैं। जय हिंद, जय भारत, धन्यवाद। धन्यवाद विवेक. खरंच मित्रांनो, विवेकने दिलेली संकल्पना आपण जर सत्यात उतरवली तर किती कल्याणकारी होईल ना. आपल्या या तरुण समाजाला एक नवे रूप धारण होईल.
असाच समाज बदलण्यासाठी व लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वप्नपूर्ती फाउंडेशन पब्लिक अवेअरनेस रॅलीज अँड लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन पण करते. तसेच आपण HIV स्टुडंट्सला फ्री कोचिंग क्लासेसही देतो. आपण त्यांच्यासोबत हसता खेळता आपण त्यांना विविध गोष्टी शिकवतो व त्यांना या समाजामध्ये मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी मदत करतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, स्वप्नपूर्ती फाउंडेशनने पाणी फाउंडेशनसोबत त्यांच्याशी खांद्याशी खांदा मिळून सुद्धा काम केले आहे व दुष्काळावरती मात केली आहे. चला तर मित्रांनो, आता आपण आपल्या शेवटच्या स्पर्धकाकडे बघूया. जयेश आपल्याला लॉकडाऊनचा कसा सदुपयोग करून घ्यायचा याबद्दल आपल्याला सांगणार आहे. वैष्णव जन तो तेरे कहिए जे पीड़ पराई जाने रे. जय हिंद प्यारे देशवासियों, मैं जयेश भावेश पोकार आप सभी को स्वतंत्र दिवस का खूब खूब शुभकामनाएं देता हूं एवं स्वप्नपूर्ति फाउंडेशन का तहे दिल से अभिनंदन करता हूं कि उन्होंने हमें यह स्थान उपलब्ध कर दिया. मैं अपने विचारों की रजूआत करने से पहले एक कहानी पेश करना चाहूँगा. एक गुरुकुल हुआ करता था जहाँ के बच्चे हर दिन कुछ न कुछ नया सीखा करते थे. तो आज गुरु ने उन्हें खाना पकाना सिखाया. तो उन्होंने पतीला लिया, उसमें 3 चीज़ें रख दी, आलू, मोदक और प्याज. तो गुरुजी ने कुछ समय उन्हें पकाने रख दिया. कुछ समय पश्चात गुरुजी ने वो तीनों चीज़ें बाहर निकाली और बच्चों से पूछा कि आप सभी इन चीज़ों को देखो और बताओ कि इन चीज़ों में पकाने से पहले और पकाने के बाद क्या परिवर्तन हुआ है. बच्चे मुस्कुराए और बोले, गुरुजी, ये सारी चीज़ें पूरी तरह से पक चुकी है. फिर गुरुजी बोले कि ध्यान से देखो और बताओ कि इसमें क्या परिवर्तन हुआ है. तो बच्चे बोले कि गुरुजी, ये पक गया है. जो पहले कच्चे थे बहुत सारे, अभी पूरी तरह से पक चुके हैं. इस पर गुरुजी मुस्कुराए और बोले कि देखो बच्चों, जो मोदक पहले नरम था वो पकने के पश्चात कठोर हो चुका है एवं जो आलू पहले कठोर था वो पकने के बाद नरम हो चुका है और जो प्याज लाल रंग का था उसने अपना रंग फीका कर दिया है. तो इससे हमें यह सीख मिलती है कि परिस्थिति सभी के लिए समान होती है, लेकिन हम उसका प्रतिकूल कैसे देते हैं वो हम पे निर्भर करता है. अभी की परिस्थिति ही ले लो, कोरोना 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 नाम सुनकर सभी लोग डर गए हैं और बहुत सारे लोग अपना मानसिक संतुलन खो चुके हैं. इससे हमें डरना नहीं चाहिए. हमारी भारत सरकार भी कहती है कि कोरोना ये चीज़ है जिसमें हमें एक दूसरे की सहायता करनी चाहिए. हमें बीमारी से लड़ना है, बीमार से नहीं. ये बात हमें ध्यान रखनी चाहिए और जितना हो सके हमें एक दूसरे की सहायता करनी चाहिए ऐसे मुश्किल वक्त में. दूसरी बात, हमें परिस्थिति को स्वीकार लेना चाहिए और हर परिस्थिति में हमें सकारात्मक विचार करना चाहिए, क्योंकि सकारात्मक विचार करने से सकारात्मक ही होता है. तो जैसे कि अभी बहुत सारी बच्चों की यानी हर एक विषय में सभी की ऑनलाइन पढ़ाई चल रही है, तो हमें इसकी स्वीकृति करनी चाहिए. अभी हमारा पूरा देश ऑनलाइन हो रहा है, तो हमें इसमें अपना हाथ जुड़ाना चाहिए और आगे बढ़ते रहना चाहिए. ये बात हमें याद रखनी चाहिए. जैसे कि अभी ऑनलाइन पढ़ाई हो गई, फिर ऑनलाइन वर्क फ्रॉम होम, ये हमें सभी ने स्वीकार लेना चाहिए. इसके पश्चात और जो लोग कहते थे कि मेरे पास समय नहीं है, तो ये जो लॉकडाउन है, कोरोना है, इसने हमें समय दिया है. तो हमें इससे बहुत सारी चीज़ें सीखनी चाहिए. जो लोग पहले कहते थे कि मेरे पास समय नहीं है, मुझे ये करना है, मुझे वो करना है, लेकिन मेरे पास समय नहीं है, तो ये #मी टाइम है कहते हैं ना इंग्लिश में, तो इसका हमें स्वीकृति करनी चाहिए और हम जो कर नहीं पाते थे वो हमें करना चाहिए. जैसे कि हमारे स्वास्थ्य की देखभाल, बुक रीडिंग, किताब पढ़ना अलग अलग, ये हमें सब स्वीकार लेना चाहिए. मैं अंत में यही कहूँगा कि हमें हमेशा
जीवन में आगे बढ़ना चाहिए, हमेशा मुस्कुराते रहना चाहिए और हमेशा सकारात्मक सोचना चाहिए, क्योंकि जैसा तुम सोचोगे वैसा तुम्हारे साथ होगा। कहते हैं ना, जैसा खाओगे अन्न वैसा रहेगा मन, और जैसा करोगे विचार वैसे होगा तुम्हारा आचार। तो बस खुश रहिए, मुस्कुराते रहिए। स्वतंत्र दिवस की खूब खूब शुभकामनाएं। जय हिंद। क्या बात है जयेश भाई, बहुत खूब बहुत खूब। मैं आशा करता हूँ कि हम सभी लोग आपकी तरह इस पॉझिटिव्हिटी को लेकर इस लॉकडाऊन का अच्छे से इस्तेमाल करेंगे। तर मित्रांनो, अशा रीतीने आपल्या पाचही स्वयंसेवकांनी त्यांच्या संकल्पना आपल्या पुढे मांडल्या आहे। मी आशा करतो आपण यांचा सदुपयोग करून आपल्या समाजासाठी कल्याणकारी काम करूया व आपला निरोप घेतो। आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या स्वप्नपूर्ती फाउंडेशनकडून पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा। मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण राष्ट्रगीतासाठी उभे राहावे। धन्यवाद।